सो वेलकम. आजच्या सेशन मध्ये सर्वांचं स्वागत. आधी मला सगळ्यांना म्यूट करून. ओके. सो काल आपण 5 चक्रांची माहिती घेतली. काल जे आपण 5 चक्र बघितले अगदी त्याच 5 चक्रांपर्यंत जे असतात त्या 5 चक्रांचीच मध्ये तत्व आहेत. बाकीच्या चक्रांना तत्व नाही आहे. लक्षात घ्या, वरचे जे 2 चक्र आहे तर त्या चक्रांना तत्व नाही आहे. तर 5च चक्र 5 तत्व आहेत आणि 5 तत्वांपर्यंत आपण काल पोहोचलो. आज आपले 2 चक्र बाकी आहेत, त्यांना आपण आधी डिटेलमध्ये समजून घेऊ आणि मग आपण पुढच्या चक्रांचं जे मेडिटेशन आहे, चक्रांची प्रॅक्टिस कशी करायची हे आपण समजून घेणार आहे. तर 6वं जे चक्र आहे आपलं ते आज्ञा चक्र, म्हणजे दोन्ही भुवयांच्या थोडं वर आपली बिंदी लावण्याची महिलांची जागा किंवा जिथे आपण तिलक लावतात जेंट्स, ती तिलकची जागा म्हणजेच आपल्या थर्ड आय चक्राची जागा आहे. थर्ड आय चक्राला जेव्हा आपण हील करणार रेकीच्या ऊर्जांनी, तेव्हा एक हात कपाळावर आणि एक हात कपाळाच्या मागे असं आपण ठेवणार आहोत. एक हात कपाळावर, एक हात कपाळाच्या मागे, या पद्धतीने आपण ठेवणार आहे. समजून घेऊया या थ्रोट चक्राची एनर्जी कशा पद्धतीने काम करते. यह चक्र ललाट दोनों भुवों के मध्य के थोड़ा सा ऊपर अवस्थित है. यह चक्र बाह्य ज्ञान का केंद्र है. व्यक्ति के अंतर्ज्ञान इंट्यूशन का विकास इसी चक्र से होता है. इस चक्र के विकसित जागृत होने से भविष्य में होने वाली घटनाओं की सूक्ष्म जानकारी हमें प्राप्त होती है. आता मला सांगा, असं कधी झालेलं आहे का की तुम्हाला एखाद्या व्यक्तीची आठवण आली आणि तो व्यक्तीचा तुम्हाला फोन आला किंवा तो व्यक्ती त्या दिवसभरात तुम्हाला भेटला, तो व्यक्ती तुमच्या घरी अचानक आला, असं झालेलं आहे का कधी? म्हणजेच काय, थर्ड आय म्हणजे आपल्या इंट्युशनच्या द्वारे आपण ऑलरेडी एकमेकांना जोडल्या गेलेलो आहेत. आपण आपल्या इंट्युशन एनर्जीच्या माध्यमातून एकमेकांशी ऑलरेडी जोडल्या गेलेलो आहे आणि म्हणून आपल्याला असा अनुभव होत असतो की आपण वेगवेगळ्या ज्यांची आठवण आली ते लोक आपल्याला भेटतात. तर इंट्यूशन इसी चक्र से हमें मिलता है. इस चक्र के विकसित और जागृत होने से हमें भविष्य में होने वाली घटनाओं की जानकारी भी प्राप्त होती है. आध्यात्मिक विकास के लिए यह चक्र बहुत ही महत्वपूर्ण चक्र माना गया. म्हणजे आपल्या ज्या आध्यात्मिक डेव्हलपमेंट, स्पिरिच्युअल गायडन्स, स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट साठी एक महत्वाचं चक्र आहे. संबंधित अंग सुषुम्ना नाडी, निचला दिमाग, बाई आग, नाक, कान, नाडी संस्था, रंग याचा निळा आहे. कार्य अंतर प्रेरणा यो इच्छाओं का चक्र. अंतर प्रेरणा यो इच्छाओं का चक्र है. रंग नीला यानी डार्क ब्लू, पिट्यूटरी ग्लैंड के साथ इसका संबंध है. आज्ञा चक्र व्यक्ति के ऑटो नर्वस सिस्टम को नियंत्रित करता है, अर्थात जब वह व्यक्ति गहरी नींद में होता है या माथे पे चोट लगती है, म्हणजे एखादा व्यक्ती कोमामध्ये असेल तर तेव्हा याच चक्राच्या माध्यमातून त्याची जे ब्रेनची जे आहे ऍक्टिव्हिटी किंवा त्याचं जे जे काही प्रक्रिया बाकीच्या बॉडीवर नियंत्रण ठेवणं ते याच चक्राच्या माध्यमातून होत असतं. याचं कार्यक्षेत्र आहे इच्छा अंतर प्रेरणा का केंद्र, अर्थात व्यक्ति को अच्छे कार्य करने की प्रेरणा या बुरे कार्य न करने की सूझबूझ यही से प्राप्त होती है. व्यक्ति के कर्मों का लेखा जोखा यही अंकित होता है, उसी के अनुरूप हमें आगे फल मिलता है. यही पर आत्मा का निवास स्थान माना गया है. आज्ञा चक्र व्यक्ति के दिव्य शक्ति का चक्र. प्रश्न उत्तर आपण नंतर घेणार आहोत. ओके. तर हे चक्र जर प्रॉपर पॉझिटिव्ह असलं तर याच्यातनं आपल्याला जागृती मिळते आणि हे चक्र जर पॉझिटिव्ह नसेल तर आपला व्यक्तीला क्रोध येतो. किसी भी प्रकार की साधना द्वारा व्यक्ति के जीवन में सही ज्ञान या जागृति आती है, आत्मिक विकास होता है और क्रोध पर नियंत्रण आता है. अन्यथा बिना किसी साधना से व्यक्ति हमेशा क्रोधमय अंधकार में अपने जीवन को व्यतीत करता है. म्हणजे आता तुम्हाला एक सांगते की सेकंड लेवलमध्ये रेखीच्या जी आपण टेलिपॅथी करतो तर आपण सांगितलं की प्रत्येक विचारांचं भावनांचं केंद्र आपलं हे सेंटर आहे.
मग आपल्या कुटुंबामध्ये असे काही व्यक्ती आहेत जे आपले खूप जवळचे आहेत, आणि ते समजा आता एखाद्याचा मुलगा अभ्यास करत नाही, मुलं ऐकत नाही, अशा ज्या समस्या आहेत, तर मग तुम्ही त्यांना कितीही बोला, फरक पडणार नाही. बोलल्याने, शब्दांनी फरक पडणार नाही, मुलं अधिक जिद्दी बनतात. पण जर का तुम्हाला रेकीच्या सेकंड लेवल नुसार तुम्ही टेलिपॅथिक हिलिंग त्यांचं चालू करता, म्हणजेच तुम्ही त्यांच्या थर्ड आय पर्यंत त्या सूचना चांगल्या आणि वाईटाच्या पोहोचवता, तर त्या मुलांच्या हातून तुम्ही मोबाईल काढून घेऊ शकता, त्या मुलांची जिद्दी स्वभाव तुम्ही कमी करू शकता, किंवा घरी एखादा व्यसन करणारा व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीचं व्यसन सुद्धा सोडवू शकता. आणि आजच्या काळात मोबाईल हे देखील एक खूप भयानक व्यसन आहे. त्याचे दुष्परिणाम अक्षरशः कुटुंब उद्ध्वस्त व्हायला लागलेले आहेत. तर या थर्ड आयला टेलिपॅथीच्या माध्यमातून आपण ऍक्टिव्हेट करून समोरच्या व्यक्तीचा माइंडसेट हा संपूर्णतः सकारात्मक आणि पॉझिटिव्ह करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे या चक्राला जर आपण पॉझिटिव्ह ठेवलं तर व्यक्ती खूप त्याचा स्वतःचा सेल्फ डेव्हलपमेंट करेल. नाही तर क्रोधमय अंधकारमय जीवन में जी के वो खुद के साथ दूसरों के भी जीवन को संपूर्णता खाई में डाल देता है. ठीक आहे. त्याच्यानंतरचं जे चक्र आहे ते आहे सहस्त्रार चक्र. म्हणजे आपला हा जो टाळूचा भाग आहे, हे चक्र म्हणजे आपलं सहस्त्रार चक्र आहे. ब्रह्मांडीय ऊर्जांच्या पॉवरचं एंट्रन्सचं हे ठिकाण आहे. आपण जेव्हा या रेकीला कॉल करून दोन्ही हात रब करून जेव्हा तुम्ही असा हात ठेवाल, तर इथे तुम्हाला त्या ऊर्जांची अनुभूती पण होत असते की हे खरोखर ते एनर्जी आपल्याकडे आहे. याचा जो रंग आहे तो आहे जामुनी यानी व्हायोलेट. पिनियल ग्रंथी सोबत या चक्राचा संबंध आहे. माथे के ऊपर के हिस्से में को नियंत्रित करता है. कार्यक्षेत्र है इसका आध्यात्मिक प्रगति. या चक्राचं कार्यक्षेत्र काय आहे? आध्यात्मिक प्रगति, आध्यात्मिक विकास या मुक्ति की कामना करने वाले व्यक्ति इसी चक्र को विकास करना आवश्यक है. कहा जाता है कि अंतिम समय में जीव की गति इसी चक्र द्वारा मुक्त होती है. बघा, एखादा जर तुम्ही एखाद्या व्यक्तीची जेव्हा प्राणज्योत माळवते त्या आधी जर तुम्ही त्या व्यक्तीला बघितलं असेल, माझा आवाज येतोय का? अर्चना मॅडम तुमचं नेटवर्क चेक करा. तर बघा की एखादा व्यक्ती जाताना झटके देतो. कुणी कुणी बघितलंय की एखाद्या व्यक्ती मृत्यूशय्येवर आहे आणि त्याच्या शेवटच्या क्षणी त्याला झटके येतात. आता ते झटके म्हणजे काय? प्रत्येक व्यक्तीचा या शरीरातनं जेव्हा प्राण बाहेर पडतो तेव्हा त्याच्यासाठी मुक्तीचे द्वार ओपन झालेले असतात. आणि सर्वसामान्य व्यक्ती जो कुठलीच आयुष्यात साधना करत नाही त्याला तो घाबरतो त्यावेळेस. आपल्याला काय होतं, आणि अशा वेळेस तो व्यक्ती घाबरल्यामुळे त्याच्या मुक्तीचं द्वार काही क्षणांसाठी ओपन झालेलं असतं आणि ते बंद होऊन जातं. आणि मग बघा, जाणाऱ्या काही व्यक्तीचा जो ज्याचं प्राण क्राऊन चक्रातनं जातो त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर तुम्हाला असं वाटतं की बापरे, हा किती आनंदात आहे. म्हणजे तो मृत व्यक्तीच्या चेहऱ्यावर देखील खूप मोठा आनंद बघायला मिळतो. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक तृप्तता आणि समाधान मिळतं. अन्यथा जर हे द्वार बंद झालं तर मग त्या व्यक्तीचे डोळे उघडे राहतात, तोंड उघडं राहतं. मग आपण म्हणतो ना त्या व्यक्तीचा प्राण डोळ्यातनं गेला, मुखातनं त्याचा प्राण गेला, हे जे आपण म्हणतो. तर या ज्या गोष्टी आहे या खरोखर असतात. आणि म्हणून जर आपण नियमित 7 चक्रांना रोज ऍक्टिव्हेट केलं तर आपण या ऊर्जांचा खूप छान अनुभव घेऊ शकतो. आणि जीवनाला प्रत्येक या जन्माला आलोय त्या दिवशीपासूनच आपलं बॅक काउंटिंग चालू झालेलं आहे. त्याच्यामुळे उससे डरने वाली बात नाहीये. मृत्यू हे जीवनाचं अटळ सत्य आहे आणि त्याला आपल्याला एक्सेप्ट करायचंय. ठीक आहे. तर आपल्याला त्याच्याबद्दल तेवढा विचार करायचा नाही. सहस्त्र तर या सहस्त्र चक्रासाठी जर आपल्याला या चक्रांना ऍक्टिव्हेट करायचं असेल तर आपल्याला ब्रह्ममुहूर्ताचं मेडिटेशन हे सगळ्यात पॉवरफुल आहे. कारण त्यावेळेस ब्रह्मांडाकडनं अशा काही ऊर्जा पृथ्वीवर येत असतात की ज्याच्यामुळे आपण त्या ऊर्जांचं सहभागी होऊ शकतो. आज ब्रह्ममुहूर्ताला प्रत्येक साधना आपण या पद्धतीने केली जाऊ शकते. तर आता एक मिनिट. हा बोला सर, काय प्रश्न आहे? मॅम, आता जे तुम्ही म्हटलं ब्रह्ममुहूर्त, तर मला एक विचारायचं होतं, ब्रह्ममुहूर्त ह्याचं स्पेसिफिक टायमिंग काय?
कोण सांगते म्हणतं 3:30? सांगते 3:30 हा एक उच्च वेळ आहे. 3:30 म्हणजे 3:45 म्हटलेला आहे तो. हा, 4:45 4:45. ते 4:45 हा जो 1 तास आहे हा परफेक्ट वेळ आहे. ओके. पण आत्ताची जी जीवनशैली झालेली आहे आपली, आधीच्या काळी बघा, जुना जर बघितलं की वासुदेव यायचा आपल्या अंगणामध्ये, जो म्हणजे आम्ही सुद्धा बरोबर. लहानपणी आमच्या बघितलेला की तो, पण आजकाल तो वासुदेव तर ना फ्लॅटमध्ये तर नशिबातच नाही राहिलेला आहे. आणि म्हणजे मी लिटरली सांगते, त्या दिवशी एक व्हिडिओ बघितला वासुदेवाचा. तो वासुदेव म्हणते आम्ही लोकांच्या घरात जातो, म्हणते लोकांच्या दारा खिडक्या आम्ही जातो तर बंद राहतात. म्हणजे जी आधी रांगोळीची सकाळची जी व्यवस्था होती ती कुठेतरी आता आधुनिकतेमुळे म्हणा किंवा मुलांच्या शाळा याच्यामुळे बंद झालेली आहे. पण लिटरली सांगते की तुम्ही रेकीची ही जी प्रॅक्टिस आहे, चक्रांची साधना, 21 दिवस जर का तुम्ही ब्रह्ममुहूर्ताला करून बघितली, तुम्हाला तुमच्यामध्ये प्रत्येक चक्र फिरणार, त्याचा रंग आणि त्याचा ऍक्टिव्हेट केल्यामुळे आपल्या ओव्हरऑल पर्सनॅलिटी आणि जीवनामध्ये होणारा बदल तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. हा रिझल्ट तुम्हाला अनुभव येणार आहे. हा भारती मॅडम बोला, काय प्रश्न आहे? मॅडम, तुम्ही जे म्हणालात आपलं आज्ञाचक्र हे डोळ्याशी पण रिलेटेड असतं. मग जेव्हा एखाद्या वेळी आपले डोळे फडफडतात म्हणतो, मग त्याचं आणि त्याचं काही कनेक्शन आहे की ते विटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे होतं? विटॅमिन डेफिशियन्सी मिळतं. सायंटिफिक याला विचार करायचा कधी पण. बघा, एनर्जी आहे. आज मी 1 मिनिट रेकॉर्डिंग पॉज करते. सो आता हे जे आपण 7 चक्रांचं जे माहिती घेतली, या 7 चक्रांचं तुम्हाला पीडीएफ पण दिलेलं आहे. त्याच्यात तुम्ही बाकीचं बघू शकता. आणि काल माझ्याकडनं तर ऑडिओ पाठवायचा राहिला, आज मी टोटल सिलेबस आणि नोट्स तुम्हाला पाठवून देते आहे. तर त्याच्यात एक मेडिटेशनचा ऑडिओ पाठवणार आहे, तो तुम्हाला इथून पुढे नियमित प्रॅक्टिस मध्ये आणायचा आहे. तर ती प्रॅक्टिस कशी करायची, तर त्या मेडिटेशन मध्ये लम रम वम हे जे बीज मंत्र आहे, तर ते बीज मंत्रांचं आहे. तर रेकीला कॉल करायचं, जी आपली प्रार्थना आहे थँक्स टू मी थँक्स टू रेकी, किंवा पूर्ण प्रार्थना म्हणायची, दोन्ही हात रब करायचे आणि सुरुवात रूट चक्रापासून आहे लमच्या उच्चाराने, तर दोन्ही हात पहिले जेनेटिक ऑर्गनवर ठेवायचे. प्रत्येक ऑडिओ हा 3 मिनिटाचा आहे. प्रत्येक बीजमंत्राचा मग ते संपलं, ऑडिओ चेंज झाला की मग आपल्याला हात स्वादिष्टान चक्रावर ठेवायचे आहे. स्वादिष्टान चक्र म्हणजे आता नाभीच्या 3 बोटाखाली जागा आपल्याला माहिती झालेली आहे. त्याच्यानंतर परत 3 मिनिटं झाले की मग आपल्याला हात मणिपूर चक्रावर ठेवायचा आहे, नाभीच्या 3 बोट वर. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला हात हृदय चक्रावर ठेवायचे आहेत. एक एक हात उचलून ठेवायचा, दोन्ही हात एकदम बदलायचे नाही. जसं असं केलं असं नाही करायचंय. हात बदलत असताना एक एक हात उचलून ठेवायचा. ठीक आहे. एनर्जी ब्रेक होते जर आपण एकदम हात उचलले, एक हात समोर एक हात मागे, आणि त्याच्यानंतर दोन्ही हात क्राऊन चक्रावर या पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहे. या पद्धतीने आपल्याला हँड पोझिशन आहे ती 7 चक्रांच्या वेळेस चेंज करायची आहे. आणि मग थँक्यू म्हणून आपल्याला पुढे वर्क करायचंय. हा रामेश्वरी मॅडम बोला, काय प्रश्न आहे? मॅडम, मला हे विचारायचं होतं, आपण असं म्हणजे दुसऱ्याच्या बॉडीला तर आपण टच नाही करत ना, पण आपण रेकी करताना स्वतःच्या बॉडीला टच करू शकतो ना मॅडम? हो, स्वतः दुसऱ्यांच्या बॉडीला पण टच करू शकतो. पण बघा, आता समजा कुणाच्या तुम्ही रूट चक्रावर हात ठेवू शकत नाही ना डिरेक्टली, म्हणून मग तिथे 3 इंच वर हात ठेवायला सांगितलेलं आहे. कारण ना मॅडम, मला आज खूप दिवस लेफ्ट साइडला छातीत दुखत राहतं, पण जेव्हापासून मी स्टार्ट केलंय ना, मी करते, पण मी स्वतःला टच नाही करत बॉडीला, फक्त मी हात असे ठेवते व्हायब्रेशन साठी हार्टच्या जवळ, म्हणून विचारते मॅडम. नाही, हात ठेवते, स्वतःच्या शरीराला टच करायचंय आपल्याला. म्हणजे हार्ट वर मी दोन्ही हात ठेवून करू शकते ना मॅडम? हा, दोन्ही हात या पद्धतीने ठेवायचे. हात चक्राची पोझिशन अशी. ओके ओके, कारण मला तिकडे खूप पेन जाणवतं ना, म्हणून विचारलं नाही मॅडम. नाही, होईल. आता मी तुम्हाला प्रोटोकॉल पण शिकवणार आहे, त्याच्यात होऊन जाईल कव्हर. ठीक आहे. ओके मॅम, थँक्यू. ओके. तर आता हे झालं आपल्या 7 चक्रांचं रोजचं ऍक्टिव्हेशन. पण कधी कधी आपल्याला गावाला जायचंय, वेळ मिळत नाही, मग कधी कधीसाठी शॉर्टकट, बरं, रोजच्यासाठी नाही. रोज हर दिन शॉर्टकट जिंदगी में अच्छा नहीं होता. तर एखाद्या वेळेस जेव्हा तुम्हाला शॉर्टकट करायचं, रेकीला प्रार्थना करायची, तेव्हा ऑडिओ लावायची गरज नाही आहे. एक हात आपल्याला क्राऊन चक्रावर, क्राऊन चक्राचा हात कधीच असा पॅक करायचा नाहीये, असा ठेवायचा आहे. मग एक सिंगल हात ठेवते आणि एक हात रूट चक्रावर ठेवायचा आहे.
एक हात आपल्याला रूट चक्रावर ठेवायचा आहे, एक हात, ठीक आहे. त्याच्यानंतर एक हात खाली, खालचा हात वर स्वाधिष्ठान चक्रावर. त्याच्यानंतर एक हात थ्रोट चक्रावर, एक हात मणिपूर चक्रावर, आणि मग सगळी एनर्जी आपल्याला हृदय चक्रावर बॅलन्स करायची आहे. हे झालं आपलं क्विक चक्रा मेडिटेशन, जे तुम्ही अफर्मेशननी की माझ्या या चक्रांना चार्ज होत आहे, ऍक्टिव्ह होत आहे, या पद्धतीने इथे हृदय चक्रावर आपल्याला बॅलन्स करता येतं. खालचे जे 3 चक्र आहे आपले ते भौतिक जीवनाशी रिलेटेड आहे, मणिपूर चक्रापासून रूट चक्रापर्यंत, आणि वरचे 3 चक्र हे जे आहे ते आपल्या आध्यात्मिक विकासाचे चक्र आहेत. आणि हृदय चक्र या सगळ्या चक्रांना म्हणजे आध्यात्मिक विकास आणि भौतिक जीवन याला बॅलन्स करणारं चक्र म्हणजे आपलं हृदय चक्र आहे. क्लिअर? हा स्मिता मॅडम बोला. मॅम, आपण जेव्हा ते चक्र ऍक्टिव्ह हे करत राहतो तर तेव्हा काही बोलायचं आहे का? नाही, फक्त ते चक्र ऐकायचं, म्हणजे मेडिटेशन ऐकायचं आहे तो ऑडिओ, आणि माझं हे चक्र संपूर्णतः ऍक्टिव्हेट होत आहे असं अफर्मेशन द्यायचं. अच्छा, थँक्यू. ओके. बघा, आपल्याला 7 चक्रांचं जे मेडिटेशनचं ऑडिओ, ज्यांना हे थोडं कन्फ्युजन असेल आजचं रेकॉर्डिंग बघा, कारण आपल्याला अजून भरपूर काही शिकायचं आहे आणि एक छान मेडिटेशन पण मला घ्यायचं आहे. हा बोला संतोष सर. नमस्कार. ऍक्च्युली मला विचारायचं होतं, जे प्रार्थना जे म्हणताय ते मी तुमच्या ग्रुपमध्ये ऍड नाही, माझ्या मिसेस कडून आले. ते ग्रुपमध्ये ही प्रार्थना जी आहे हे तुम्ही पीडीएफ थ्रू पाठवलंय तुम्ही? आज पाठवून देणार, अजून कुठलेही पीडीएफ पाठवलेले नाही, तर आज मी पाठवून देणार. म्हणजे जे जे काय तुम्ही म्हणताय ना, जसं जे प्रार्थना आपण काय म्हणायची आहे मी स्वतःचा किंवा स्वतःचा, जेंट्स स्वतःचा म्हणतील, महिला स्वतःची म्हणतील, स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता समस्त गुरुजनांची आभारी आहे, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ओके ओके, शुअर, थँक्यू. हा पल्लवी मॅडम बोला. मॅडम, ऑरा क्लिन्झिंग म्हणजे काय करायचं? मॅडम व्हिडिओ बघा, त्याच्यात दिलेला आहे डिटेल मध्ये. ठीक आहे, कारण ऑरा क्लिन्झिंग शिकवायला परत 1 तास जाणार. प्रेग्नेंट वुमन रेकीची प्रॅक्टिस करू शकते, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि एक बघा, जो आपला शुक्रवारचा क्लास होणार आहे तो 3 वाजतापासून तुमच्या शेवटच्या प्रश्नापर्यंत होणार आहे. किती वाजतापासून? दुपारी 3 वाजतापासून चालू होईल शुक्रवारचा क्लास, परवाचा, तर तुमच्या शेवटच्या प्रश्नापर्यंत होईल. तर कृपया जेवढे काही प्रश्न आहेत ते लिहून ठेवा. त्या दिवशी आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. काय म्हटलं मी? दुपारी 3 ते तुमच्या लास्ट क्वेश्चन पर्यंत आपण आन्सर देणार आहे. तर काळजी करू नका, तुमच्या शेवटच्या प्रश्नापर्यंत उत्तर मिळेल. ओके. सोनाली मॅडम बोला, लास्ट क्वेश्चन आता तुमचं, कारण तुम्हाला वाटेल मलाच काही घेतलं नाहीये. आपण ज्याला रेकी देतो त्याचं पण नाव घ्यायचं असतं का? त्यांना पण नावावर, समजा आता वेगळ्यांना देतोय तर आपण त्याचं नाव घेऊन आपण रेकी देणं म्हणजे त्यांना देऊ शकतो. ठीक आहे. ओके. तर आता आपल्याला कोणाकोणाला छान मेडिटेशन करायचंय, प्लीज मेडिटेशनसाठी रेडी होऊ आपण. 1 मिनिटात 1 ग्लास पाणी चार्ज करून प्यायचं आहे. खूप सुंदर आपण एक छान मेडिटेशन घेऊ, तुम्हाला खूप बरं वाटेल. व्हिडिओ ऑन ठेवायचा आपण, व्हिडिओ बंद असतील तर मग त्या मेडिटेशनची मी गॅरंटी घेणार नाही. लोकांनी अटुनमेंटच्या वेळेस व्हिडिओ बंद ठेवले होते. रूट चक्रापर्यंत मला दिसाल. मुलांच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी जिबू सिम्बॉल देणार आहे मी, काळजी करू नका. सगळ्यांनी रेडी व्हा. एक 15-20 मिनिटं आपल्याला शांत, कोणी डिस्टर्ब करणार नाही अशा जागी बसा. ओके. शक्य त्यांनी व्हिडिओ ऑन करा, छान मेडिटेशनचा अनुभव घेणार आहे आपण.